वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीकृष्ण महाराज म्हणले, येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता। ज्या माणसाचे पाप बी संपले आणि पुण्य बी संपले आणि जो माणूस पाप पुण्य विरहित झाला म्हणजे न्यूट्रल झाला। तुम्ही गाडी नेहमी चालवतो आपण मोटरसायकल, तर त्यामध्ये न्यूट्रल झाल्यावर त्याच्यात कोणताही गिअर राहत नाही। त्याप्रमाणे आपलं जीवन हे न्यूट्रल झालं पाहिजे। आपल्या जीवनातले आपण केलेले पाप नष्ट झाले पाहिजे, केलेले पुण्य नष्ट झाले पाहिजे। परंतु तसं होतच नाही, कारण मनुष्य या जन्मामध्ये आल्यावर संत आणि असंत कर्मे करत राहतो। नेहमीच संत कर्म करण नाही तर नाही कच्चित शर्मपी जातो तिष्ठते कर्म करून कारते हेवस कर्म सर्व प्रकृती जाईल गुणे। क्षणभरही माणूस कर्मे केल्याशिवाय राहत नाही, काही ना काहीतरी करत राहतो। डोळ्यानं डोळे झाक करतो, पश्यन शृणुन स्पर्शन कानानं ऐकत राहतो। पश्यन शृणुन स्पर्शन जिग्रहण नसनं गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गृहण नुनिशन निमिषन इंद्रियांतेषु वर्तयते इति धाराय। हे इंद्रियाचे धर्म आहेत। डोळ्यानं पाहणं हा धर्म आहे इंद्रियाचा। तर हे असं माणूस करतच राहतो आणि मग पाप पुण्य कसे हे होते। पण ते मग कोणाचे पाप पुण्य खलास होतात? जो यज्ञार्थात कर्मणो नेत्र, जो परमेश्वरासाठी कर्मे करतो त्याला ह्या कर्माचे बंधन लागत नाही। मग परमेश्वरासाठी कर्म करणारे फार लोक कमी आहेत। ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरासाठी कर्म करता, यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार। त्यामुळे श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना, परमेश्वराच्यासाठी तू कर्म कर, कारण परमेश्वराच्यासाठी कर्म केले ते बंधनात पाडत नाहीत आणि बाकीचे जे कर्म आहेत ते तुम्हाला बंधनात पाडतात। बंधनात पाडलं की मग ते बंधन आपलं कर्माचं बंधन एकतर तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर बहुरूपता बहुकामता करून तुम्ही कर्मे संपूर्णतः फेडू शकता। कारण तुम्हाला जर अप्रोक्ष ज्ञान संचरलं, अप्रोक्ष ज्ञानाचा संचार झाल्यानंतर तुम्हाला अनंत सृष्टीचे कर्म दिसतात, अनंत सृष्टीचे मळ दिसतात आणि त्या कर्मक्षाने उपाय बी दिसतात आणि आता मग ते तिथं तुम्ही कर्म विनामूल्य फेडून टाकू शकता। पण एरवी तुम्ही जर म्हणलात तर कर्मे फेडू आम्ही, तुमचे कर्म फिटल्याच जाऊ शकत नाहीत। नाही, तुम्ही जोपर्यंत परमेश्वरासाठी कर्म करत नाही, परमेश्वर केवळ संसार सोडून देऊ निर्वाण मोह हो, निर्वाण मोह जितसंग दोष आहे। म्हणजे आपल्या इंद्रिय ताब्यात असल्याशिवाय, परमेश्वराचं सतत तुम्ही चिंतन केल्याशिवाय आणि ह्या संसाराचा मोह सोडल्याशिवाय निर्माण मोह जितसंग दोष आहे अध्यात्म नित्य परमेश्वराचं चिंतन केल्याशिवाय तुमचे कर्म तुम्हाला सोडतच नाहीत। कर्मे आणि कर्म जर सुटले नाही तर परमेश्वर होतच नाही। कारण श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना येषां त्वन्तगतं पापं, कारण पाप जर केलं तर तुम्हाला जर पाप केलं तर नरकाला जावं लागेल हे नक्की आहे। आणि तुम्ही जर स्वर्ग म्हणजे पुण्य केलं तर तुम्हाला स्वर्गाला जावं लागेल। देवतेच्या ठिकाणी विद्यावंताच्या ठिकाणी तुम्ही भजन घडलं। आपण ह्या सृष्टीमध्ये वावरत असताना आपल्याकडून अनंत संत आणि असंत कर्म घडत असतात ना, तर आपल्याकडून कधी पूर्वभजन बी घडू शकते। पूर्वभजन घडलं की माणूस मुक्त झाला म्हणून समजा। आणि पण ज्याच्याकडून भूतभजन घडलं किंवा ज्याला म्हणजे
जे विग्रह असतात परमेश्वर देवतेचे, त्या विग्रहाच्या ठिकाणी भजन घडलं तर तुम्हाला ते पुण्याचे लेप लागतात आणि ते पुण्याचे लेप भोगल्याशिवाय पूर्ण होत नाही. मग जोपर्यंत एक लेप जर भोगला तुम्ही तर 10 लेप जोडून ठेवतात. आणि मग तुम्ही न्यूट्रल कसे होतात, तर न्यूट्रल होण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे परमेश्वरासाठी कर्म जर तुम्ही केली, यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन, असं श्रीकृष्ण महाराज म्हणजे यशा म्हणजे परमेश्वराच्या व्यतिरिक्त तुम्ही जे कर्म केले ते तुम्हाला बंधनात पाडतात. आता बघा, तुम्ही जर त्रिविद्यामाम सोमपाप उक्त पापा त्रिविद्याचा अभ्यास केला, कोणत्या रुक्साम यजुर्वेचे, हे त्रिविद्या म्हणतात त्याला. त्रैविद्या कोणाला म्हणतात? रुक्साम यजुर्वेचे. तर ऋग्वेद सामवेद यजुर्वेद याचा अभ्यास केला, तुम्ही त्याचा वेदाचं पठन केलं तर त्रैविद्या माम सोमपाप उत पापा यज्ञरिष्ट, आणि मग तुम्हाला किंवा यज्ञ केला यज्ञरिष्ट स्वर्गतीम प्रांत येते, आणि ते पुण्यमाशाद सुरेंद्र लोक मस्तंती दिव्यान दिव दिव भोगान ते तम भुक्ता स्वर्ग लोकमिशाल शिन्य पुण्यमर्ते लोकमिशंती, आणि येऊनत्रयी धर्म मनोप्रपन्ना गतागतम काम कामाला बनते. आता तुम्ही ह्या सृष्टीचक्रात फिरत असताना तुम्ही वेदाचं पठन केलं तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होणार, आणि स्वर्गात कवर ते तर भुक्त स्वर्ग लोकमिशाल, तिथं अनंत काळ तुम्ही सुख भोगता, आणि सुख भोगल्यानंतर त्या देवता तुम्हाला तिथून ढकलून देतात, पुन्हा तुम्ही ह्या सृष्टीमध्ये येतात. गतागतम आणि कामामध्ये लवंत तुम्हाला यावं लागेल, कारण संत ज्ञानेश्वर देखील सांगतात की काय म्हणते ते, पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे, आणि मग येऊ लागते माघारी मृत्यूलोकात, पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं, आणि पुन्हा मग ह्या चतुर्विधीला म्हणजे स्वर्गाला, नरक, कर्मभूमी, मोक्ष याच्यामध्ये जावं लागतंय. आणि जास्त लोक म्हणजे संत असंत कर्मे करतात, तर संत कर्म कमी करतात 1%, 99% असंत कर्मे करतात, आणि असंत कर्म केलं की नरकाला जावं लागतंय, आणि नरकाला म्हणजेच कुत्र्या मांजऱ्याच्या जन्माला जावं लागतंय. कुत्र्या मांजऱ्याच्या जन्माला नरक म्हणलेलं आहे, तर त्या नरकाला जावं लागतंय. आणि तसे नरकाला जाणारे लोक 99% आहेत, फक्त 1% लोक ह्या मनुष्य देहामध्ये येतात. ते काही त्यांच्याकडून ह्या सृष्टीच्या चक्रामध्ये फिरत असताना त्यांच्याकडून काही पुण्य म्हणजे त्यांच्याकडून काही पुण्य घडतं आहे, काही क्रिया घडतात, आणि त्या क्रिया घडल्यामुळं कारण खालचा धर्म वरी आचरला तर तो ते अधर्म होतो, आणि तो अधर्म जर आपण आचरला तर खालील योग्य जन्म आपल्याला होतो. कारण कृतयुगाचा धर्म आत्मोपास्ती आहे, आणि आत्मोपास्तीच्या अधर्म भक्ती आहे. मग भक्ती हा खालच्या त्रेताचा धर्म आहे, तो त्रेताचा धर्म जर वर आचरला आपण तर आपल्याला खालील युग जन्म होतो. असे आपण अनेक कर्म आपल्याकडून घडत असतात, संत आणि असंत कर्म, आणि त्या असंत आणि असंत कर्माची फळं म्हणजे आपल्याला भोगावं लागतात. आणि बरं ते तरी बरं झालं की कुत्र्या मांजराच्या देहामध्ये किंवा कर्मभूमीच्या व्यतिरिक्त बाहेर भोगभूमीमध्ये आपल्याला लेप लागत नाही, कर्माचे लेप लागत नाही, ते तरी बरे आहे. नाही तर ते जर लेप लागले असते तर आपले एवढे लेप तयार होऊन गेले असते कर्माचे, आणि ते कर्म आपल्याला फिटलेच नसते, आणि आपल्याला परमेश्वर प्राप्ती झालीच नसती. परंतु परमेश्वराने ती योजना करून ठेवलेली की जो माणूस कर्मभूमीत असन, देहानयुक्त असन, आणि 12 वर्षाचा असन, 12 वर्षाच्या खाली कर्म तुम्हाला बाधत नाही, हे 8 वर्षाच्या खाली, आणि 12 वर्षाच्या खाली तुम्हाला ज्ञान होत नाही. तर मग असं ते म्हणजे तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळं तरी बरं आहे, नाहीतर कर्माचे डोंगर एवढे झाले असते की ते तुम्हाला कधीही फेरता आले नसते. परंतु आता आपल्याला तेवढी सूट असल्यामुळं कमीत कमी कर्म आहेत आपल्याजवळ, पण ते बी तर काय त्याची डोंगर कमी नाही. अनंत सृष्टीमध्ये फिरलो तर आपण संत असंत कर्म केले, आणि संत असंत कर्म केल्यामुळं त्याचे जे डोंगर आहेत ते आपण पुसल्याशिवाय, ते कर्म पुसून गेल्याशिवाय, ते कर्म नष्ट झाल्याशिवाय आपल्याला परमेश्वर प्राप्ती होतच नाही. कारण चांगलं कर्म केलं तर तुम्हाला स्वर्गाला जावं लागेल देवतेच्या फळाला,
आणि वाईट कर्म केलं तर नरकाला जावं लागेल. तर म्हणून श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगतात, अर्जुना येशाम तोदगतम पापम जनानाम पुण्यकर्म. बरं, ते द्वंद्वमोह निरुक्ता भजनते माम दुरावता. ज्याच्याजवळ संत कर्म बी नाहीत आणि असंत कर्म बी नाही, पाप बी नाही, ज्याजवळ पुण्याचा साठा नाही, ज्याजवळ पापाचा साठा नाही, तोच फक्त परमेश्वराची भक्ती करतो आणि परमेश्वराची प्राप्ती त्याला होते. मायबाबा, तुम्ही देखील ह्या संसाराची कर्म करू नका. संसाराचे कर्म जर केले तुम्ही संसारिक, तर तुम्ही बंधनात पडणार हे निश्चित. परंतु जो माणूस परमेश्वरासाठी कर्म करतो, हे ज्ञातात कर्मणो नेत्र लोकयम कर्मबंधन, तर तेच फक्त कर्माच्या बंधनात पडत नाही. बाकी सगळे लोक कर्माच्या बंधनात पडतात आणि त्यांना परमेश्वर प्राप्ती होतच नाही, असं गीतेचं म्हणणं आहे मायबाप. त्यामुळं परमेश्वरासाठी कर्म करा, सतत परमेश्वराचं चिंतन करा. आणि ते विचिंतन कसं करायचं? ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. मौन धरायचं आणि अंतरीची जपमाळ करायची आणि परमेश्वराचं चिंतन सदोदित करत राहतं. म्हणजे कसं करायचं? दळिता कांडिता परमेश्वराला आठवायचं. तरच झोपताना शयनासनी भोजनी परमेश्वर झाला पाहिजे आपल्याला. तर असं जर केलं आपण, तर कधीतरी आपले पाप कमी होत जातील, कर्म कमी होत जातील. म्हणजे आणि आपल्याला परमेश्वर प्राप्ती निश्चित होईल. त्याप्रमाणे कर्म करा आणि आपलं परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागा, अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि आपल्याला फक्त आता 30 लोक सबस्क्रायबर कमी येत मायबापो. त्या 30 सबस्क्रायबर होण्यापर्यंत तुम्ही ह्या गीता ज्ञान सांगणाऱ्या चॅनलला सहकार्य करा आणि पुण्यपदरात पाडून घ्या, अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.